सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण कुकरमध्ये झटपट तयार होणारी गवारीची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये राई घालायची आहे. राई चांगली तडतडली की अर्धा चमचे जिरे घालणार आहे. राई आणि जिऱ्याची फोडणी छान खमंग झाली की यामध्ये एक मोठा कांदा आणि एक मोठा बटाटा असे मी चिरून घेतलेले आहे. बटाटा नसेल आवडत तर नाही घातलात तरीही चालेल. आता यामध्ये मीठ आणि हळद घालून 1-2 मिनिटं तेलावरती आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहे. 2 मिनिटं झाली की यामध्ये आपल्याला मिरची पावडर घालून घ्यायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मिरची पावडर घातल्यावर सुद्धा 2 मिनिटं मंद गॅसवरती आपल्याला ती छान तळून घ्यायची आहे. मसाला तेलामध्ये तळल्यानंतर भाजीला रंग खूप छान येतो. म्हणून भाजी करताना मिरची पावडर ही 1 मिनिटभर तरी तेलावर आधी परतून घ्यायची आहे. 2 मिनिटं मंद गॅसवरती हे फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये मी धुवून निवडून घेतलेली गवार घालणार आहे. गवारीचे तुकडे हे अगदीच बारीक किंवा अगदी मोठे ठेवायचे नाहीयेत. आता यामध्ये 3 ते 4 चमचे ओलं खोबरं घातलं आहे. हे तुम्ही नक्की घाला, यामुळे भाजी छान मिळून येते. वाटण न घालता सुद्धा भाजी छान दाटसर तयार होते. ओलं खोबरं जर वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं कूट सुद्धा वापरू शकता. ती चव सुद्धा खूप छान लागते. 2 मिनिटं ओलं खोबरं छान परतून घेतल्यानंतर आता ह्यामध्ये अगदी गवारीला शिजायला लागेल एवढंच पाणी मी वापरणार आहे. अर्धी ते पाऊण वाटी पाणी मी यामध्ये घेतलेले आहे. ह्याहून जास्त पाणी घालू नका. अगदी जास्त पाणी झालं तर भाजी पचपचीत होऊ शकते. त्यामुळे गवार शिजेल इतपतच पाणी घालायचे आहे. कुकरचं झाकण लावून ह्याच्या 2 शिट्ट्या मोठ्या आचेवरती घेणार आहे आणि गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे. कुकरची पूर्ण वाफ गेल्यानंतरच कुकर ओपन करायचा आहे. आपली गवारीची भाजी ही छान तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता पाण्याचं प्रमाणही अगदी बरोबर घातलेले आहे. जास्त पातळ किंवा अगदीच सुकी अशी ही भाजी झालेली नाहीये. ह्यामधला बटाटा सुद्धा मी तुम्हाला दाखवते किती छान मऊसूत शिजला गेलेला आहे तो. एरवी गॅसवर जेव्हा आपण गवार शिजवतो तेव्हा गवार आणि बटाटा शिजायला खूप वेळ जातो. तर अशा पद्धतीने कुकरमध्ये घाईच्या वेळेत तुम्ही ही भाजी अगदी 10 मिनिटात बनवू शकता. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या आणि सिंपल रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नमस्कार.